भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात असलेल्या उमरझरी, बांपेवाडा आणि आमगाव या जंगलव्याप्त परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. मागील 15 दिवसात 3 लोकांवर वाघाने हल्ला केला आणि त्यात दोघांचा मृत्यू तर एक सध्या जखमी आहे. आपण सध्या या जंगलव्याप्त परिसरात आहोत. वन विभागाद्वारे या या ठिकाणी वाघाची शोध मोहीम सुरू आहे. या ठिकाणी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तर त्या वाघाला जाळ्यात फसवण्याकरिता खाद्य देखील ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी वन विभाग दिवस रात्र गस्त घालत असून वाघाची शोध मोहीम सुरू आहे आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मी मधुकर कापगते, आमगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि मागील 19 तारखेपासनं म्हणजे ह्या 14 दिवसात 15 दिवसामध्ये वाघाने 3 हल्ले केले. एक उमरझरी, बांपेवाडा आणि एक आमगाव बुद्रुकला कालच. तर त्याच्यातले दोन जखमी जे झाले होते ते दगावले आहे आणि एक तिसरी महिला नागपूरला ॲडमिट आहे. त्याच्यामुळे 3-4 गावामध्ये आता हे जे जंगलव्याप्त जे गावं आहे त्याच्यामध्ये खूप वाघाची खूप मोठी दहशत निर्माण झाली आहे. शेताकडे जायचं कसं, रात्रीला कधी शेतामध्ये जावं लागते, पाणी सुरू असते, जनावरांचा त्रास, वन्य प्राण्यांचा त्रास असतो, त्याच्यासाठी आपल्याला वारंवार शेतामध्ये जावं लागते. पण आता हे सगळं सायंकाळी आपले शेतकरी, वन विभाग आहे त्याच्यासाठी खूप गस्त घालून शेतकऱ्यांना, गावातील गावकऱ्यांना खूप सूचना देत आहेत की शेताकडे जायचं असलं तर आपण काही पिपं वाजवत जा, मोबाईलचं गाणं वाजवत जा आणि रात्रीला जाऊ नये असं त्यांचे वारंवार सांगणं तर आहेच आहे. आणि वाघाला ट्रॅप करण्यासाठी आम्ही पण ग्रामपंचायत अंतर्गत निवेदन वगैरे काही खूप जाऊन भेटीगाठी घेतल्या. त्याच्यामध्ये निवेदन पण दिले आहेत. आणि त्याच्या अंतर्गत मेंढे साहेब वगैरे आता बोलणंही झालं आणि त्यांनी 4 ड्रोन, काही जंगलामध्ये भक्ष्यसुद्धा खरेदी करून, काही मेंढ्या, काही छोटे वासरं वगैरे जंगलामध्ये लावले आहे. आणि ड्रोननी त्याचे हे ट्रॅपिंग करणे सुरू आहे. आणि त्याच्यात काही ट्रॅपिंग झालं नाही झालं हे मी काही सांगू शकत नाही, पण त्यांचं खूप चांगलं कोऑपरेशन, फॉरेस्ट वन विभागाचं चांगलं कोऑपरेट आहे. आणि त्यांच्या ह्याला लवकरात लवकर यश व्हावं आणि लवकरात लवकर वाघ ट्रॅप व्हावा. आणि जनतेला म्हणजे जनतेला कधी कधी या दहशतीपासून कधी कधी निश्वास हे करता येतो. आता वन विभाग या वाघापासून लोकांचा बचाव कसा करते आणि त्या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात किती यश मिळतो हे आता महत्त्वाचे आहे. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.